नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कथालेखन. कथा म्हणजे काय तर गोष्ट. आपण आजपर्यंत गोष्ट वाचत आलो, ऐकत आलो. आता आपल्याला गोष्ट लिहायची आहे, म्हणजेच कथा लिहायची आहे. परीक्षेमध्ये कथालेखनाचे 5 पैकी 5 गुण मिळवण्यासाठी सराव आवश्यक आहे आणि वाचन देखील. सर्वप्रथम आपण बघूया कथा म्हणजे काय. गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे सर्वांनाच आवडते. या आवडीतून प्राचीन काळात कहाणीचा जन्म झाला. या कहाणीत बदल होत ती कथा किंवा गोष्ट झाली. लोककथा, परीकथा, नीतिकथा, दंतकथा अशा प्रकारे कथांचे अनेक प्रकार आहेत. कथा हा मनोरंजनाचा एक उत्तम प्रकार आहे. कथालेखन म्हणजे काय तर एखाद्या प्रसंगावर गोष्ट रचून ती परिणामकारक पद्धतीने लिहिणे. परंतु गोष्ट म्हणजेच कथा लिहिणे म्हणजे एखादी हकीकत अथवा प्रसंग केवळ क्रमाक्रमाने सांगणे नव्हे. कल्पनेच्या मदतीने दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे एखादी मनोरंजक गोष्ट तयार करून लिहिणे म्हणजेच कथालेखन होय. कथेबीजेवरून कथेचे अनेक प्रकार पडलेले आहेत. शौर्यकथा. शौर्यकथा म्हणजे या कथेमध्ये वीररस असतो. वीरांवर आधारित या कथा असतात. विज्ञान कथा, विज्ञानाचे शब्द, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या या कथा असतात. बोधकथा, या कथेतून बोध निर्माण होतात. आदर्श मूल्ये असतात. ऐतिहासिक कथा, ऐतिहासिक रचना असणाऱ्या या कथा असतात. रूपक कथा, जीवनातील काही तत्त्वज्ञान, वैचारिक मूल्ये या कथेमध्ये मांडलेली असतात. आणि विनोदी कथा म्हणजे या कथेची भाषा हसरी असते. विनोदमय रीतीने ही कथा पुढे सरकत असते. तर हे झाले कथेचे प्रकार. आता आपण बघूया कथालेखन करताना मूल्यमापनाच्या नियोजित कृती कोणत्या आहेत. 1. कथाबीजावरून कथालेखन. आपण आत्ताच कथाबीजं बघितलेत, शौर्य कथा वगैरे. तर त्या कथाबीजावरून आपल्याला कथालेखन करावे लागते. मुद्द्यांवरून कथालेखन. काही मुद्दे दिलेले असतात, त्या मुद्द्यांचा आधार घेऊन आपल्याला कथालेखन करावे लागते. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन. 4 ते 5 शब्द दिलेले असतात आणि त्या शब्दांचा वापर करून आपल्याला कथालेखन करावे लागते. कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे. पूर्वार्ध म्हणजे कथेची सुरुवात दिलेली असते आणि आपल्याला शेवट करायचा असतो, म्हणजे उत्तरार्ध लिहायचा असतो. किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे म्हणजे शेवट दिलेला असतो आणि कथेची सुरुवात आपल्याला करावी लागते. तर अशा प्रकारे आपल्याला कथालेखनाचे प्रश्न कृतीपत्रिकेमध्ये येऊ शकतात. कथालेखनाचा सराव करताना खालील काही मुद्दे लक्षात ठेवणे गरजेचे असते. 1. दिलेले सर्व मुद्दे काळजीपूर्वक वाचावे. सर्व मुद्दे वाचून समजून घेऊन गोष्टीची रूपरेषा मनात तयार करावी. म्हणजे दिलेले काही शब्द असतील किंवा मुद्दे असतील किंवा कथाबीज असेल ते व्यवस्थित वाचावं आणि ते मनात धरून त्याची एक रूपरेषा म्हणजे आपल्याला काय कथा लिहिता येईल त्याचा सर्वप्रथम विचार करावा. 2. कथेचा आरंभ अथवा सुरुवात अत्यंत आकर्षक असावी. म्हणजेच काय तर कथेच्या सुरुवातीलाच आपल्याला कथाबीज काय आहे हे त्या कथेवरून लक्षात यायला हवं. 3. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथेचा योग्य तो विस्तार करावा. यासाठी 3-4 परिच्छेदामध्ये ती कथा लिहावी. 4. दिलेल्या मुद्द्यांचा आधार घेऊन गोष्टीतील प्रसंगाला योग्य त्या कल्पनांची भर टाकून आकर्षक करण्याचा प्रयत्न करावा. 5. कथेत संबंधित घटना व दृश्यांचे वर्णन करावे. आवश्यक तेथे पात्रांच्या तोंडी संवाद थोडक्यात असावेत. कथेतील वर्णन भूतकाळातच लिहावे. कोणतीही कथा लिहित असताना आपण कथाही भूतकाळातच लिहित असतो आणि लिहावीच लागते. कथेमध्ये जर आपण व्यक्तिरेखा मांडत असलो तर त्यातील काही संवाद आपण व्यवस्थित प्रकारे लिहावे. 6. गोष्टीत जिवंतपणा व रंजकता असावी. जणू काही ती गोष्ट आपल्या समोर घडती आहे असा भास निर्माण झाला पाहिजे अशी ती कथा असावी. कोणत्याही कथेचा शेवट आरंभा एवढाच महत्त्वपूर्ण असतो याचे भान ठेवावे. गोष्टीचा शेवट हा आकर्षक व आटोपशीर असावा, जेणेकरून गोष्ट वाचणाऱ्याला ती आवडावी व त्याच्यात लक्षात राहावी. 8. गोष्टीला समर्पक शीर्षक असावे. दिलेले शीर्षक कथावस्तूशी संबंधित असावे, तसेच ते आकर्षक असावे. शीर्षक देणे आवश्यक आहे. शीर्षक हे कथेच्या आरंभी पहिल्या ओळीत मध्यभागी ठळक अक्षरात लिहावे. शीर्षक लांबलचक किंवा प्रश्न स्वरूपात लिहू नये. आणि सर्वात महत्त्वाचे, गोष्ट लिहून झाल्यावर
गोष्टीचे तात्पर्य थोडक्यात लिहावे. या कथालेखनाचा कोणता उद्देश आहे किंवा उपदेश आहे किंवा कोणता हेतू आहे हे त्यामधून स्पष्ट झाले पाहिजे. या सर्व गोष्टी कथालेखनाचा सराव करताना लक्षात ठेवणे आवश्यक आहे. उदाहरणादाखल आपण एक कथा बघूया. इथे शब्द दिलेले आहेत. या शब्दांचा वापर करून आपल्याला कथा तयार करायची आहे. खालील शब्दांना एकत्र गुंफून सुंदर कथा तयार करा. शब्द आहेत मुलगी, वाढदिवस, इच्छा, आनंद व समाधान. या शब्दांचा वापर करून आपल्याला छान कथा तयार करायची आहे. या शब्दांचे वाचन करताना तुमच्या लक्षात आलं असेल की ही कथा कशी तयार होईल. तुमच्यासमोर एक चित्र उभे राहिले असतील की एक मुलगी आहे, तिची इच्छा, वाढदिवसाच्या दिवशी तिने कशी इच्छा पूर्ण केली वगैरे. तर हीच कथा आपण बघूया. कथेला शीर्षक दिलं आहे आपण खरा आनंद. सुजाता खूप श्रीमंता घरची मुलगी होती. तिचे वडील मोठे व्यापारी होते. आई एका शाळेची संचालिका होती. घरात पैसा, अडका, नोकर चाकर, मोठा बंगला, गाड्या सर्व काही होते. खूप संपन्न श्रीमंत कुटुंब होते सुजाताचे. आता इथे सुजाता ही आपण व्यक्तिरेखा मांडलेली आहे. सुजाताची शाळा घरापासून थोडी दूर होती. ड्रायव्हर काका तिला रोज शाळेत सोडायचे आणि आणायचे. सुजाताला मैत्रिणी खूप होत्या. तिची गाडी रोज ज्या मार्गाने जायची तिथे जवळच गरिबांची वस्ती होती. सुजाता ही व्यक्तिरेखा साकारून आपण एक प्रसंग तयार केला आहे की ती कुठून जायची शाळेमध्ये जाताना आणि गरिबाची वस्ती कशी असायची. पुढे बघूया. तिथे छोटी छोटी मुलं फाटक्या तुटक्या कपड्यांमध्ये खेळत असायची. खाण्याच्या वस्तूंवरून भांडत असायची. सुजाता येता जाता रोज हे पाहायची. दिवाळीचे दिवस होते. दिवाळीतच तिचा वाढदिवस असायचा. सुजाता दरवर्षी वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरा करायची. पण प्रत्येक वेळी नव्या नव्या कल्पना तिच्या डोक्यात असायच्या. कधी मैत्रिणींना घेऊन ती बागेत जायची, कधी वृद्धाश्रमात तर कधी एखाद्या अनाथाश्रमात जाऊन ती त्यांना भेटी द्यायची. मुलगी, वाढदिवस या दोन शब्दांचा आपण अतिशय चांगल्या प्रकारे वापर करून कल्पना करून कथा पुढे सरकवली आहे. आता पुढे बघूयात. यावेळी तिचा वाढदिवस आला. तिने आपल्या आईवडिलांना काहीतरी सांगितले. त्यांनाही ते पटले. सुजाताने आपले साठवलेले सर्व पैसे घेतले. तिच्या आईवडिलांनीही त्यात काही भर घातली आणि ती आपल्या 2 मैत्रिणींना घेऊन बाजारात गेली. त्यांनी खूप मिठाई घेतली, फुगे, कपडे, खेळणी खूप खरेदी केली. बाजारातून येताना ती त्या नेहमीच्या गरीब वस्तीजवळ थांबली. सर्व मुलांना तिने गोळा केले. छान गोल करून बसवले. मुले छान बसली. मग तिच्या मैत्रिणींनी मुलांना म्हटले की म्हणा हॅपी बर्थडे टू यू. मुलांनी तसंच केले. सुजाताने बरोबर आणलेले सर्व सामान मैत्रिणी आणि ड्रायव्हर काकांच्या मदतीने बाहेर काढले आणि त्या सगळ्या मुलांना वाटले. पूर्ण दिवस ती त्यांच्याबरोबर राहिली, खेळली, मजा केली. अशा रीतीने सुजाताने आपला वाढदिवस तिला हवा तसा साजरा केला. तो पूर्ण दिवस सुजाता खूप आनंदी होती. आनंद व समाधान तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होते. त्या गरीब मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तीही खूप आनंदित झाली होती. यावरून आपल्या लक्षात येते की सुजाताची इच्छा कोणती होती. तर गरीब मुलांबरोबर आनंद साजरा करायचा, तिचा बड्डे साजरा करायचा ही तिची इच्छा होती. त्यांना छान खेळणी द्यायची, त्यांना खायला द्यायचं, त्यांना खाऊ द्यायचा ही तिची इच्छा होती. दुसऱ्यांना देण्यातला आनंद तिने पूर्णपणे अनुभवला. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदात किती सुख आणि समाधान वाटते याचा अनुभव तिने घेतला. हा वाढदिवस ती कधीही विसरणार नव्हती. अशा प्रकारे आपण या 4 शब्दांचा वापर करून छान प्रकारे कथा तयार केली आहे. शेवटी कथेचे तात्पर्य घेण्यापेक्षा देण्यातला आनंद खूप मोठा असतो. कथेतून जे तात्पर्य किंवा संदेश किंवा बोध आपल्याला मिळत असतो तेच इथे तात्पर्य म्हणून आपल्याला लिहायचे असते. अशा प्रकारेच कथा लेखनाचा छान सराव करायचा आहे. धन्यवाद.